आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्या पदार्थाकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात किंवा विसरली त्या पदार्थाला. हा पदार्थ गोड आहे आणि डेझर्ट म्हणून याची जास्त प्रचिती होऊ शकते. शरीरासाठी हा पदार्थ अतिशय पौष्टिक असतो आणि लहान मुलांना तर हा दिलाच पाहिजे. तर हा पदार्थ कोणता आहे हा तुम्ही ओळखलात का? जर ओळखला असेल तर खाली कमेंट करून सांगा, नाहीतर थोड्या वेळातच तुम्हाला कळेल की आज आपण कुठल्या पदार्थाबद्दल बोलणार आहोत. तर चला वेळ न घालवता पटकन सुरू करूया. पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजचा विशेष भाग आहे खरवसासाठी. ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी ही माहिती देतो. खरवस हा जो पदार्थ आहे हा बनतो गाय किंवा म्हैस याच्या चिकापासून. तर चीक काय असतो तर गाय किंवा म्हैस जेव्हा आपल्या वासरूला जन्म देते तर त्याला भरकन वाढण्यासाठी पौष्टिक दूध देते गाय किंवा म्हैस. तर ते दूध जे असतं ना ते दूध एक घट्ट असं दूध असतं आणि म्हणून त्याला चीक म्हणतात. त्या चिकामध्ये भरपूर पौष्टिक असे गुण असतात जे त्या वासराला भरकन वाढण्यासाठी खूप मदत करतात. तर तुम्ही विचार करा त्या चिकामध्ये काय काय असेल. हा खरवस जो आहे हा तुमच्या इम्युनिटीला एकदम छान असा डेव्हलप करतो. म्हणून बऱ्याच वेळेस डॉक्टरही सांगतात तुमच्या बाळासाठी जर त्याची इम्युनिटी वाढवायची असेल तर त्याला तुम्ही खरवस द्या. खरवस हा एक असा पदार्थ आहे जो पूर्वी घरामध्ये मिळायचा. आपल्या आज्या, आपल्या पणजी आज्या ह्या आपल्या नातवंडांना ह्या खायलाच घालायच्या. पण आता गावाचं शहरीकरण झालेलं आहे. गावामध्ये कसं असायचं की तुमच्याकडे किंवा तुमच्या शेजारी कोणाकडे ना कोणाकडे तरी म्हैस किंवा गाय ही असायची आणि म्हणून त्याला वासरू झालं की खरवस हा मिळायचाच. आता बहुतांश लोक गावाकडनं शहरात आलेली आहेत आणि शहरामध्ये खरवस हा हरवून गेलेला आहे. आता शहरांमधल्या डायनिंग टेबलवर तुम्हाला आईस्क्रीम, कॅरमल कस्टर्ड, मिठाया असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला मिळतील, पण खरवस तसा खूप रेअरली मिळेल. आपल्या मनातनं हा पदार्थ कुठेतरी हरवून गेलेला आहे. आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या खाण्यामध्ये हा पदार्थ परत यावा. प्रत्येक घरी हा आठवड्यातनं एकदा तरी पदार्थ व्हावा. जर तुम्हाला बाजारातनं रेडीमेड खरवस नसेल पाहिजे तर तुम्ही बाजारातून चीक घेऊ शकता आणि तो चीक आणून घरी खरवस बनवू शकता. मी खूप एक्सायटेड आहे खरवस टेस्ट करण्यासाठी. चला एक एक करून आपण सुरुवात करूया. हा जो खरवस आहे ना मित्रांनो, हा गणेश डेअरीचा खरवस आहे. हा गाईच्या दुधापासून किंवा गाईच्या चिकापासून बनलेला खरवस आहे आणि हा साखरेचा खरवस आहे म्हणून हा पांढरा शुभ्र असा तुम्हाला दिसेल. हा अर्धा पाव मी आणलेला आहे. एकदम सॉफ्ट असा हा खरवस आहे. हे बघा, याचा टेक्स्चर तुम्ही बघा. चला खाऊन बघू. साखरेचा खरवस आहे हा गणेश डेअरीचा. खाऊन बघूया. एकदम सॉफ्ट आहे, छान आहे चव. आणि साखर हे कळतंय तुम्हाला की साखरेचा खरवस आहे. पण जेव्हा मी म्हणतो साखरेचा खरवस आहे ना, फार काही गोड अशातला प्रकार नाही. प्रमाणात गोडसरपणा या खरवसामध्ये आहे.
पुढचा जो खरवस आहे हा गुळाचा खरवस आहे आणि हा खरवस मी आणलाय आठवले डेअरीमधनं. तर या खरवसाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, याला जाळी पडलेली आहे छानपैकी. ही जाळी जर तुम्ही पाहिलीत ना, असं म्हणतात की जाळी पडलेला खरवस जो आहे त्याची क्वालिटी खूप छान असते. हा गुळाचा खरवस आणि ती जाळी, तर हे सगळं पाहून खूप उत्सुकता आहे की हा खरवस टेस्टला कसा असेल. टेस्ट करून बघूया. चांगला दाट आणि घट्ट असं टेक्स्चर आहे या खरवसचं. तर हा गुळाचा आणि जाळीदार असं खरवस खाऊन बघूया काय वेगळं लागतोय ते. सगळ्यात आधी जी तोंडात चव येते ती म्हणजे गुळाची. तुम्हाला ओळख करून देतो हा खरवस की मी गुळापासून बनलेला आहे. आणि दुसरी जी गोष्ट जाणवते, जी जाळी आहे ना, ती जाळी तुम्ही हळूहळू अलगदचा दाताने तुम्ही त्याला जोर द्या आणि हा खरवस पूर्ण मेल्ट व्हायला सुरुवात होते. खूप मस्त टेक्स्चर आहे या खरवसचं आणि खूप वेगळाच आनंद मला मिळाला हा खरवस खाताना. खूप छान आहे हा खरवस. म्हणजे माझी एक आत्या आहे थेऊरची, तिने मागे मला पाठवला होता आणि तिच्या घरनं पाठवला होता आणि त्या खरवसालाही अशी छान जाळी होती. तर ती एक मेमरी, ती एक आठवण जी आहे, ती आठवण कुठेतरी अशी ताजी झाली आणि ती आठवण मी आता जगलो तेव्हा हा खरवसाचा घास खाल्ला तेव्हा. तर छान खरवस आहे. नक्की तुम्हाला इथला खरवस जर तुम्ही खाल्ला हा नक्की तुम्हाला आवडेल. त्यांच्याकडे साखरेचा पण खरवस मिळतो, पण मी मुद्दाम त्यांच्याकडनं गुळाचा खरवस मागितला. नक्की घ्या हा. मला खूप आवडला हा खरवस. मस्त आहे. पुढचा जो खरवस आहे तो भंडारकर रोडच्या साने डेअरीचा खरवस आहे. हाही खरवस गुळाचा खरवस आहे आणि विशेष म्हणजे याच्यात जायफळ त्यांनी टाकलेलं आहे. तुम्ही वरती पाहू शकता, आपल्याला जायफळ दिसतंय. तर हा असा गुळाचा जायफळयुक्त खरवस आहे. चव बघूया या खरवशी कशी येते. हाही असा छान दाटसर आणि घट्ट असा खरवस आहे आणि यालाही तुम्ही जर नीट पाहिलं तर छान अशी जाळी पडलेली आहे. हाही छान जाळीयुक्त असा खरवस आहे. चला, गुळाचा जायफळयुक्त साने डेअरीचा खरवस. मस्त, छान. याच्यात छान घास घेता येतल्या तुम्हाला गुळाची चव ही प्रामुख्याने जाणवते. जायफळ एवढा इम्पॅक्ट करत नाहीये, पण गुळ तुम्हाला लगेच आपली चव ओळख करून देतो. आणि दुसरी गोष्ट, जी जाळी पडते ना, तीही तुम्हाला जाणवते की तुम्ही एक छान क्वालिटीचा असा खरवस खाताय. खरवसासाठी पुढच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. झेडब्रिकच्या जवळ श्रीकृष्ण खरवस इथे. ही एक छोटीशी खरवसाची गाडी आहे. जवळपास माझ्या अंदाजे 30 वर्ष जुनी अशी ही गाडी आहे. एक्झॅक्टली ही आहे कुठे ते सांगण्यासाठी मला वाटतं झेडब्रिकसाठी जिथून जेम रोडवरनं एंट्री आहे ही एंट्री आहे आणि पुढे उजवीकडे तुम्ही झेडब्रिककडे जाता. ही संपूर्ण माझ्या अंदाजे झेडब्रिकची खाऊ गल्ली आहे. जवळपास तो परिसर तुम्ही पाहू शकता. याच्या इथेच सुरुवातीलाच या फळवाल्याच्या शेजारी आहे श्रीकृष्ण खरवस.
आपण आलो श्रीकृष्ण खरवस इथे. 2 प्रकारचे मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला खरवस मिळत आहेत. टेस्ट करून बघूया खरवस कसा आहे. हा मला वाटतं साखरेचा खरवस आहे. आपण विचारून बघूया, पण रंगाने जरी मला साखरेचा वाटतं तरी आपण नंतर कन्फर्म करून घेऊया. छान टेक्स्ट आणि याला पण तुम्ही जर पाहिलं छान जाळी तुम्हाला इथे दिसेल. छान जाळी आहे या खरवसाला. तर एक चांगली ओळख आहे खरवसाची. आणि रंगाने तरी मला हा साखरेचा असा हा खरवस वाटतोय. त्याच्यात केशर आहे. मला केशर अशी चव नाही लागली, पण एकूणच खरवसाची चव जी आहे ती छान आहे. पुढे आपण वळूया यांचा जो वेलदोडा टाकलेला खरवस आहे त्याच्याकडे, की तो कसा लागतोय. याच्यात तुम्हाला प्रामुख्याने वेलदोड्याची चव लागते. खरवस बेस सेम आहे. मला वाटतं वर्ण तर त्यांनी जो वेलदोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे याची चव बदलते. चांगल्या अर्थाने चव बदलते. छान चव आहे. मला वेलदोडा जास्त आवडला, कारण का मला वेलदोडा प्रॉपर ओळखता आला. तर इथे तुम्ही आला डेक्कनला आणि तुम्हाला खरवस खायची इच्छा झाली तर प्लेटच्या हिशोबाने तुम्ही खरवस घेऊ शकता. तुम्हाला आवडला तर तुम्ही इथे मोठ्या प्रमाणात खरवस घेऊ शकता. मी नंबर पत्ता सगळा खाली दिलेला आहे. नमस्कार, माझं नाव कृष्णा परदेशी. आपलं हे खरवसचं स्टॉल आहे. हे गेले 30 वर्षापासून आपलं स्टॉल चालू आहे. हे सुरुवात आमच्या आजोबांनी केलं, नंतर आमचे वडील आणि आता मी चालवतोय. 30 वर्षापासून आपण प्युअर केश हे खरवस ठेवतो. ह्यामध्ये आपल्याकडे 2 व्हरायटी असतात, एक केसर एक विलायची. हे सिजनेबल असं नाही आहे, आपल्याकडे 12 महिने भेटतं. अगोदर 6 महिने चालू असते, 6 महिने बंद असते. आजच्या कंडिशनला कॉन्टॅक्टमुळं आपल्याला 12 महिने आणि 60 दिवस आपलं चालू असतं. कारण हे जे दूध आहे हे पहिलं कच्चं दूध असतं. जे गाई म्हशीला वास्तू झाल्यानंतर जे दूध येतं पहिले 4-5 दिवस, हे त्याच्यापासून बनणारी वस्तू आहे, त्याला खरवस म्हणतात. त्यामुळे आपलं हे कॉन्टॅक्टमुळं ऑल महाराष्ट्रातनं सगळीकडनं थोडं थोडं हे आपल्याकडे जमा होतं आणि त्याचं आपण बल्कमध्ये घेऊन हे बनवतो. आणि 60 दिवस आपलं चालू असतं. आणि हे भेटण्याचं ठिकाण आहे जंगली महाराज रोड, झेड ब्रिज, डेक्कन कॉर्नर. आणि आपलं हे संध्याकाळी डेली 5 ते रात्री 10 पर्यंत चालू असते. लोकांची शंका असते की 12 महिने हे चालू कसं आणि कसं काय दूध हे भेटतं. तर त्याचा विषय असा आहे की व्यवसाय हा 50 वर्षापूर्वीचे कॉन्टॅक्ट. तर त्यामुळं प्रत्येक जे दूधवाले काय गवळी लोक किंवा गोटे आहेत यांच्या संगत आमचे हे संबंध आहेत, कॉन्टॅक्ट आहेत. प्रत्येकाकडनं थोडं थोडं हे पुण्याच्या दूध असोसिएशनपाशी येतं, तिथनं मग ते आम्हाला सप्लाय होतं. त्यामुळं हे रोजच्या रोज भेटतं. ज्या दिवशी नसतं त्या दिवशी आम्ही हे बंद ठेवतो. पण आजकाल जसं आर्टिफिशियल खूप काही गोष्टी भेटतात, चायना पावडर वगैरे ह्याचे लोक बनवतात, पण तसं आपण बनवत नाही. आपला हा प्युअर खरवस असतो. एकदा तुम्ही या, भेट द्या, खाऊन बघा आणि हे तुम्ही स्वतःहून सांगा की हे खरवस कसं आहे. धन्यवाद. खरवसच्या शोधात आपण अजून एका ठिकाणी आलोय, ते म्हणजे वैद्य उपहारगृह. वैद्य मिसळ तुम्हाला माहिती आहे. हे ठिकाण मिसळीसाठी तर फेमस आहेच, प्रसिद्ध आहेच, पण त्याचं खरवसही खूप छान आहे असं मला अनेक जणांनी सांगितलं. म्हणून खास आजचा जो भाग आहे तो आपण खरवसासाठी आहे. तर इथे खरवसावरती मला वाटतं जायफळ वगैरे असं त्याने दिलेलं आहे. खाऊनच आपल्याला कळेल की एक्झॅक्टली आहे काय. चल खास घेऊया मस्त. सुंदर जायफळची चव एकदम प्रामुख्याने तुम्हाला जाणवते. छान जायफळ आहे आणि गुळाचा हा खरवस आहे. गुळाची चव आहे म्हणून. आणि वरची जी जायफळ टाकले ते तर खूप सुंदर असा हा खरवस आहे. तुम्हाला यातला कुठला खरवस आवडतो ते मला खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. या ठिकाणांच्या व्यतिरिक्त इतर कुठे जर चांगला खरवस मिळत असेल तर तोही खाली कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्या पाहणाऱ्या लोकांना
ते कळेल की इथेही चांगला खरवस मिळतो. आणि हो, लहान मुलांना आणि तुम्ही स्वतःही खरवस नक्की खा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.